कमिशनवरच्या TDS बद्दल एक नवीन आयकर कायदा येतोय. नक्की काय बदलतंय? चला बघूया. तर 1 एप्रिल 2026 पासून एक नवीन आयकर कायदा लागू होतोय. पण मग कमिशन पेमेंटवरच्या TDSचं काय? त्यावर काय परिणाम होईल? हे समजून घेण्यासाठी चला जुन्या आणि नवीन कायद्यांची तुलना करू. इथे गंमत बघा, जुनी कलमं आता एकत्र केली आहेत. म्हणजे आधीचं कलम 194D आणि 194H आता एकाच नवीन कलमात आलंय. सगळ्यात आधी बघूया विमा कमिशनचा नियम. विमा कमिशनसाठी TDSचा दर तोच आहे 5%. आणि वार्षिक मर्यादा आहे 20,000 रुपये. यापेक्षा जास्त रकमेवरच TDS लागतो. उदाहरणार्थ 55,000 रुपये कमिशन असेल तर त्यावर 5% TDS कापला जाईल. पण 15,000च्या कमिशनवर TDS लागणार नाही, कारण ती रक्कम मर्यादेच्या आत आहे. आता बघूया इतर कमिशन आणि ब्रोकरेजसाठी काय नियम आहे. इथे TDSचा दर आहे 2%, जो विमा कमिशनपेक्षा कमी आहे. आणि इथेही वार्षिक मर्यादा तीच आहे 20,000 रुपये. हा नियम सेल्स एजंट्सना मिळणाऱ्या कमिशनसारख्या पेमेंटवर लागू होतो. मग या सगळ्याचा नक्की अर्थ काय? थोडक्यात सांगायचं तर दर आणि मर्यादा यांसारखे महत्त्वाचे नियम अजिबात बदललेले नाहीत. म्हणजे फक्त कलम बदललाय, आतले नियम जसेच्या तसे आहेत. कमिशनचे नियम तर बदलले नाहीत, पण मग ह्या नवीन कायद्यात अजून काय बदललंय?